नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. जास्त चोळायचा नाही आहे, हलक्या हाताने हा आपल्याला धुवायचा आहे. तर आता हे पाणी मी काढून टाकणार आहे आणि 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून झालेला आहे. ज्या वाटीने मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीमध्ये मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी कमी आहे. तर आपल्याला ह्याच मापाने पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 4 तास भिजत ठेवायचा आहे. रात्री भिजत टाकला तर फारच छान. तर आता आपण 4 तासानंतर बघूया साबुदाणा हा व्यवस्थित भिजलेला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा हा छान असा मोकळा झालेला आहे आणि कोरडा देखील झालेला आहे. त्याच्यामध्ये जरा देखील पाणी राहिलेलं नाही आहे. तर आपल्याला साबुदाणा वड्यांसाठी जसा साबुदाणा भिजलेला हवा होता अगदी तसाच झालेला आहे. आणि आपण चेक करूया. तर साबुदाणा हा खूपच छान भिजलेला आहे. आता 1 वाटी साबुदाण्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. तर शेंगदाण्याचा कूट हा जास्त बारीक करायचा नाही आहे, जाडसरच ठेवलेला आहे. तर आता आपण शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया. जर साबुदाणा थोडासा ओलसर राहिलेला असेल तर शेंगदाण्याचा कूट आधी टाकल्यामुळे साबुदाण्याचा ओलसरपणा हा कमी होऊन जातो. आता इथे मी थोडंसं आलं ठेचून टाकलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या टाकू शकता किंवा मिरच्या ह्या मिक्सरमध्ये बारीक करून देखील टाकू शकता. थोडेसे पाव चमचा मी जिरे टाकलेले आहे. चवीनुसार मीठ टाकायचे, थोडी कोथिंबीर टाकायची. आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही जिरे, कोथिंबीर याच्यापैकी काही जर उपवासाला खात नसेल तर टाकू नका. आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा हा किसून टाकायचा आहे. 2 बटाटे हे उकडून घेतलेले आहे. तर आता आपण हे छान असं किसून घेऊया. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. तर बटाटा हा छान किसून झालेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पीठ हे छान मिक्स झालेलं आहे आणि आपण आता हातांना तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया. तुम्हाला जर हे वडे चटपटीत थोडे बनवायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल. तर आता आपण हातावर असे हे चपटे करून घ्यायचे आहेत आणि जरा देखील याला क्रॅक नाही पाहिजे, नाहीतर त्याच्यामध्ये तेल घुसतं आणि वडे हे ऑइली बनतात. तर याच्या कडा ह्या आपल्याला व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत. तर सर्वच प्रकारचे मी असे गोळे बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे फक्त मी 3 ते 4च फक्त चपटे बनवून घेतलेले आहे आणि बाकीचे गोळे हे तसेच आहे. हे नंतर जेव्हा मी तळेल तेव्हाच चपटे करून घेणार आहे. जर आधीच चपटे करून ठेवले तर त्याला क्रॅक जातात आणि तळताना ते फुटतात. तर आता इथे तेल गरम झालेलं आहे. एक एक साबुदाणा वडा हा मी तेलामध्ये सोडून घेतलेला आहे आणि हे दोन्ही साईडनी आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असे आपले साबुदाणे वडे हे तयार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा साबुदाणा वडा हा बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.